पणाला लावला आणि 8 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय। 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात क्वालिफाईंग लढतीमध्ये। आता मात्र कोण जिंकेल हा मोठा प्रश्न आहे, कारण 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही संघांना देऊया खेळायच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। Wish you all the best. Both the teams show the good game, show the quality of cricket, and show the best cricket as you play. 2 खेळाडू आपल्याला सलामीचे पाहायला मिळतील एनके स्पोर्ट्स खांडवळ संघासाठी। स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन सौरभ, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन विनोद, तर बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला भावेश पाहायला मिळेल। ज्या भावेशने पहिल्या पॉवर प्लेचं षटक अक्षरशः गाजून काढलंय। सामन्याला होतीये सुरुवात। पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला ड्राइव्ह केलाय। डीप मिड विकेट मध्ये फिल्डर असेल, एक धाव तर कंप्लीट होईल। स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, सिंगल हॅज बीन टेकन, एक धाव कंप्लीट झाली आहे। स्कोरबोर्डचा शुभारंभ प्रारंभ झालाय। पहिल्या डावाला आरंभ झालाय या मॅचला। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 पाहायला मिळेल। अगदी म्हटलं जातं ना की साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना। इथे एकमेकाची साथ एकमेकाला द्यावी लागेल, कारण ही मॅच आहे अटीतटीची। ही मॅच क्वालिफाईंग लढतीमधली आहे। इथे जर जिंकले तर एक ट्रॉफी तुमच्या नावावरती राहील आणि चमचमणाऱ्या ट्रॉफीसाठी उन्हामध्ये घाम गाळलाय। आता संध्याकाळच्या सत्रामध्ये यश मिळालं तर त्याहून चांगलं काय असेल। यावेळेस फटका दिशा दाखवली, दशा खराब करत असताना वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय। फक्त आणि फक्त ताकदीवरती नजाकत बरा चौकार। विनोदने नक्कीच फार चांगली बॅटिंग केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि तोच फॉर्म तोच जरारा या मॅच मध्ये देखील त्याने कंटिन्यू केलाय। आता देखील त्याच्या बॅट मधून चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलक फ्लाय होत असताना ऑन द बोर्ड 5 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। जबरदस्त बॅटिंग, मात्र कमबॅक करणं येतं भावेशला। आता भावेशला कमबॅक करावं लागेल। यावेळेस पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न नशीब सोबत आहे। मैदानावरती 1 धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे। बॅटची एज मे बी लागली असेल, येस लागलेली आहे। झेल जी मात्र ड्रॉप झाली ती देखील विनोदची। ही झेल ड्रॉप झाली की मॅच ड्रॉप झाली आता येणारा वेळ सांगून जाईल, कारण ज्या वेळेस झेल ड्रॉप झाली इतिहास बनलाय। मॅक्सवेलची झेल ड्रॉप झाली अफगाणिस्तान विरुद्ध, त्याने 200 धावा मारल्या, त्यानंतर वर्ल्ड कप जिंकला, इतिहास बनला। रोहित शर्माची झेल ड्रॉप झाली 264 धावा, इतिहास बनला। त्यामुळे नक्कीच झेल ड्रॉप झाल्यानंतर इतिहास बनतो। यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर घुटना टेक और तमाशा देख, घुटना टेक और षटकार देख। लॉंग लेगला क्लियर करत बॉलला पाठवून दिलाय अँड हँडसम हा जबरदस्त टोला, बॉल सीमा पार, षटकार। करतो आणि काहीच अक्षय थेटेची कलाकृती की काय आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते असं वाटू लागलं, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर मागचा पाय बेंड करायचा, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर करायचा, वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं, लॉंग लेगच्या दिशेला बॉलला लांबच लांब दूरच दूर पाठवायचं। ही ओळख आहे अक्षय थेटेची आणि अगदी तसाच फटका अक्षय थेटेच्या हुबेहू आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज सौरभच्या माध्यमातून। जबरदस्त बॅटिंग आता खांडवळ संघाची आपल्याला पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये। सकाळपासून जो घाम गाळलाय आता त्याला कुठेतरी यशस्वीच्या दिशेने यायचा प्रयत्न करण्याचा मी म्हणेल मानस। बॉल चॉईस नसणारी याची नोंद करून घ्यायची। चला मॅच बॉल आलेला आहे। गोलंदाज सियार, स्विच हिट फटका लाजवाब पाहायला मिळतोय। स्वीपर कव्हरच्या दिशेला पॉइंट कव्हरचा फिल्डर आणि त्यांना बीट करत बॉल सीमा रेषा पलीकडे मिलेरेंगे रन 4, तो बेडा होगा पार येतोय या बॉल वरती खणखणीत असा चौकार।
स्क्रॅपर बनवू शकता. अगदी आता सुरुवात स्वप्नवर्त सुरुवात ड्रीम स्टार्ट पाहायला मिळतेय एनके स्पोर्ट्स खांडवल संघाच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक या पॉवर प्लेच्या षटकामधील. यावेळेस हुक केलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डरच्या माध्यमातून फार चांगले प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल मात्र नकार देण्यात आला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. जबरदस्त अशी आपण पाहू शकतो मॅच मैदानावरती पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या भावेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या षटकामध्ये, त्याच्या माध्यमातून धावा थोडे जास्त खर्च केल्या गेल्या. मात्र आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आमने संघाचा अजून एक हुकमी एका मयूर आपल्याला पाहायला मिळेल, ज्या मयूरने देखील फार चांगली गोलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केली आहे. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकामध्ये. असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. अरे बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से, लेकिन तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. म्हणजेच काय तर मित्रांनो, ज्या प्रकारची बॅटिंग होती आहे त्या तोडीस तोड तुम्हाला गोलंदाजी देखील करणं फार महत्वाचं आहे. अगदी तशा प्रकारची गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये मयूरच्या माध्यमातून होईल का, हा मोठा प्रश्न आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. सौरभच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार आलाय. विनोदच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आता जोपर्यंत विनोद मैदानावरती आहे तोपर्यंत धावांचा पाऊस हा पडतच राहील. यावेळेस फटका लाजवाब डीप मध्ये फिल्डर त्याच्या माध्यमातून एफर्ट लाजवाब पाहायला मिळत आहे. जबरदस्त एफर्ट. सिंगल कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. क्या बात आहे यार, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा याला म्हटलं जातं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील टाळ्या वाजवल्यात, कारण वाचवणारी एक एक धाव महत्वाची आहे. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व आहे. आणि इथे जवळपास 5 धावा वाचवल्यात. सो गुड फिल्डिंग, चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. MS धोनीने ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये कॅप्टनशिप आली होती त्यावेळेस त्याला देखील विचारलं गेलं की काय महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलं फिल्डिंग महत्वाची आहे. इथे अजून एक जबरदस्त फटका ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन आडव्या पट्ट्याने हा दमदार स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे आलाय. हा अजून एक चौकार. माडीज आहे. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे ही रिक्वेस्ट असेल मैदानावरती खेळणाऱ्या दोन्ही संघांना. तुर्तास आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय नामदेवदादा जाधव साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तुर्तास आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत ना. बॅक टू दी क्रिकेट. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. आतापर्यंत फक्त 1.5 षटक कंप्लीट झालेत. मात्र ज्या प्रकारचा इंटेंट आपल्याला पाहायला मिळतो एनके स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या माध्यमातून, त्या इंटेंटला सलाम आहे. कारण फटकेबाजी जबरदस्त होतीये. चुका झाल्यात, मात्र चुकांवरून बाहेर निघत असताना अजून एक फटका लाजवाब. वेस्टोपाइट भीमर, नशिबाची 7 बॉल सीमा पार. नशिबाचा लकी 5 पंजा. नाही, चौकार गेला होता. आता काय 5-25 रन पळतील का. मला देखील वाटलं लांबून की कदाचित आउटफील्ड मध्ये चेंडू रिव्हर्स आला की काय, मात्र चौकार आलाय आणि वेस्टोपाइट भीमर, त्यामुळे आता फ्री हिटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती 30. महागडी गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतीये. बॅकफुट वरती आहे योगेश 11. आमने ब संघ. यावेळेस फटका लाजवाब डीप मध्ये फिल्डर, मात्र फ्री हिटचा बॉल होता. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल तो मात्र 31 या आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूंचा विचार केला, चेंडू झाले 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ जो मात्र आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय.
थोडंसं आपण म्हणू शकतो विनोद थकलेले आहेत, कारण नक्कीच बलदंड देहाचे विनोद आहेत। सातत्याने आपण म्हणू शकतो पूर्ण दिवस ज्यावेळेस आपण खेळतो पाण्याची कमी होते, डिहायड्रेशन वाढतं, त्यामुळे होतं काय तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, फाइन लेग जे फिल्डर डाउन द बॉल, कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅट्समन हॅज बीन डिपार्टेड। बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट अर्थातच विनोदची खेळी होत असताना समाप्त। विनोद बॅक टू द पवेलियन। बॅट घेऊन आला तर दोन पिढ्या आपल्याला पाहायला मिळतात सोबत वॉक करत असताना। क्रिकेट आपण सातत्याने म्हणतो की तुम्हाला घरापासून तुडतं, मात्र हेच क्रिकेट आज आपल्याला जुडताना पाहायला मिळालं। यावेळेस चेंडू बॉडीला स्पर्श झालाय, तुर्ताच डॉट बॉलची होत असताना समाप्ती। एंड ऑफ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय। धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळेल, 31 ऑन द बोर्ड। चला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल फक्त, याची नोंद करून घ्यायची। 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक। यस, कम ऑन डीजे। नक्की जे क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे खेळणारे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते। सागर फुलोरे अँड कंपनी पुरस्कृत योगेश स्मृती चषक, ज्याचं प्रथम पारितोषिक असेल 30,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक असेल 15,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक, आणि तृतीय पारितोषिक असेल 7,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक। 20 डिसेंबर, 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर असे 3 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल, आणि आपल्या असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे आणि 3,500 रुपये एंट्री फी असेल। जर आपल्याला प्रवेश फी द्यायची असेल आणि प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण विकी दादांना संपर्क करू शकता। तुर्तास मॅचच्या दिशेला जाऊया। मैदानावरती मिड विकेटच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार। असा शब्द म्हणावा लागेल, कारण ज्या प्रमाणाची बॅटिंग होतीये, नो डाऊट ॲट ऑल थोडासा आपण पाहू शकतो इंटेंट दिसतोय, आणि अशाच इंटेंटची नितांत गरज आहे। ह्यावेळेस जोरात मारायचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षकाचा फार चांगलं टेक। कॅच हॅज बीन कंप्लीटेड। फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन। गडी गमावलाय दुसरा। सौरभ बॅक टू दी पवेलियन। जॉली, फार चांगलं संगीत डीजे जॉली यांच्या माध्यमातून संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकलं, आता देखील फार चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय। धावसंख्या धावफलकावरती 35, गडी गमावलाय दुसरा, आणि चौथ्या क्रमांकावरती फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतील। चांगली गोलंदाजीमध्ये करत असताना कमबॅक मंथन यांच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो, कारण ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दाखवला गेलाय, नो डाऊट ॲट ऑल जबरदस्त जो मात्र दोन्ही संघ खेळतायत
मात्र कभी करवट इस पार तो कभी करवट उस पार असं काहीच क्रिकेट आपण पाहू शकतो. यावेळेस वी शेप मध्ये उडवला गेलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ चे फिल्डर डाऊन द बॉल यायचा प्रयत्न करतील, मात्र ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. अगदी फिल्डरच्या आजूबाजूने गेलेला हा जबरदस्त प्रहार हा असेल वन बाउन्स ओव्हर द फॅन्स ब्रँडेड चौकार. स्टेटमेंट असते अगदी तेच पाहायला मिळालं. चौकारला धावसंख्या 39. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. बॅटची टो एंडला बॉल लागला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती पाहायला मिळेल. शेवटचे 8 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. आतापर्यंत ज्या प्रमाणाची बॅटिंग झाली आहे 16 चेंडूंमध्ये आतापर्यंत 40 धावा ज्या मात्र कुठल्या गेल्यात. नो डाऊट ॲट ऑल जबरदस्त विध्वंसक विस्फोटक अटॅकिंग इंटेंट अटॅकिंग अप्रोच असणारी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 40 40 ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू अगदी वरती गेलाय. डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत चेंडू वरती येतील तोपर्यंत 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्कस आहे अगदी आपण पाहू शकतो, जे मात्र तिसरं. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या एक चेंडू वरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. खोडप्याचा बॉल होता. चांगला चेंडू होता. विशेप मध्ये ड्राइव्ह केलाय. मिड ऑफ क्लिअर आहे. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. एका धावेवरती समाधान मानावा लागेल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. घडतंय काय? हे खेळ नाहीये खिलवाड आहे असं म्हणावं लागेल. एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांचा वाजवी समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 43. चला वेळ वाया घालवायचा नाहीये. बराचसा उशीर झालेला आहे. 3 षटक हाताळण्यासाठी जवळपास तुम्ही अर्धा तास पेक्षा थोडंसं कमी 25 मिनिट्स घेतलेत. मात्र आपण सीमा ठेवली नाहीये कारण शेवटची मॅच आहे. मात्र वेळ जास्त वाया घालवू नका ही नम्रतेची विनंती राहील. सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण आहोत आणि आपल्याकडे भरपूर सारा वेळ आहे. मात्र डिसिप्लिन हा फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट एक नाण्यासारखं आहे ज्याचे 2 पैलू असतात. पहिला म्हणजे तुमचा खेळ आणि दुसरा म्हणजे डिसिप्लिन. तुमच्याकडे जर डिसिप्लिन नसेल तर त्या खेळाला महत्त्व राहत नाही. सातत्याने म्हणतो की ज्या खेळाडूकडे डिसिप्लिन नसेल सहसा त्या खेळाडूचा गेम नीट होत नाही. आणि अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती डिसिप्लिन असणं फार महत्त्वाचं आहे. चला 3 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 43. 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक आहे. सागरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत. त्या मात्र जितेश आणि जयेशला. एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाकडून खेळत असताना तर दुसरीकडे कमी धावा प्रति थांबवण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून केला जाईल. काय घडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, एक खेळाडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये, एक लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू वाइडिश लॉंग ऑफ, मिड ऑफ मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फील्डची विवरचना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, हुकचा देखना स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए सीधे 6 रन. शॉट ऑफ गुडलेन बॉल होता, त्याला हुक केला आणि षटकार बटोरला गेला. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला सोडेल तो फलंदाज कसला. बॅट्समनच्या पॅट मधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. दुसरा सलगचा बिग हिट षटकार.
त्यांचा अप्रोच दिसत होता. विध्वंसक फलंदाजी मला करायची आहे. एकदा धावसंख्या 55 ते 60 पर्यंत पोहोचली तर सायंकाळच्या सत्रामध्ये आमच्याकडे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह अप्रोच असेल आणि आम्ही एका अशा स्थितीमध्ये जाऊ जिथून 60% आमच्याकडे मॅच असेल. हे प्रयत्न नक्की केले गेले. आता जर पाहायला गेलं 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या 55 या आकड्यावरती. वन्स अगेन बॅटची एज जरूर होती आणि सिंगल ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त बॅटिंग जितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. सौरभच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर 1 षटकार आणि जवळपास 4 चौकार पाहायला मिळाले. विनोदच्या बॅटमधून 1 चौकार पाहायला मिळाला. म्हणजे ओव्हरऑल चांगलं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन फलंदाज जरूर होते मात्र जी वाईड लाईन असते त्याच्या बाहेरून बॉल गेला. ते पंचांनी पाहिलं आमच्याकडे डिसिजन सिग्नल जो मात्र कळवला की इट्स अ वाईड. अवांतरशी धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 57. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं और हारा वही जो लढा नाही. दुसऱ्या इनिंग मध्ये नक्की लढाई करावी लागेल. म्हणजे त्या अगोदर हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर असतील कॅचची संधी मात्र बॉल फिल्डरच्या डोक्यावरून निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन ला क्लिअर करत क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सेफ फटका. बॉल सीमा पार आलाय उत्तुंग षटकार. 63 ऑन द बोर्ड. 63 धावा धावफलकावरती. धावेंचा उच्चांक मात्र आजच्या दिवसामधला गाठला गेला या स्पर्धेचा NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. एंड इज वेल सो ऑल इज वेल. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण 70. आता समीकरण येऊन ठेपलंय. 24 चेंडू विजयासाठी 70 धावेंची आवश्यकता. चला विनंती असेल तो चेंडू तुमच्याकडे असेल तर द्यायचा. झाडामागे असलेले जे सर्व मंडळी आहे चोवीस चेंडू विजयासाठी 70 धावेंची आवश्यकता असेल. विजयाचं पाहूया काय घडेल काय बिघडेल. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे परम बंधू प्रथम चव्हाण यांना. थँक्यू सो मच. तर विनंती असेल योगेश 11 आमने ब संघाला आपण सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 69 धावा धावफलकावरती आहेत आणि 70 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. भलं मोठं टार्गेट जे मात्र सध्याच्या स्थितीला आहे. ज्यावेळेस शेवटची मॅच असते दिवसातील त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. टॉस जिंकल्यावरती जिंकलेल्या टीमचा कॅप्टन नेहमी फलंदाजी घेत असतो परंतु इथे जर पाहिलं तर गोलंदाजी जी मात्र स्वीकारण्यात आली योगेश 11 आमने ब या संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून. ते कुठेतरी चुकीचं डिसिजन असेल का हा मोठा प्रश्न आहे. कारण सातत्याने ज्या वेळेस 4:30 वाजून जातात अगदी छोटा दिवस असतो त्यामुळे दमट वातावरण व्हायला सुरू होते आणि ज्या वेळेस दमट वातावरण व्हायला सुरू होतो त्या वेळेस चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि त्यावेळेस चेजिंग करणारा संघ थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो. आमने ब या संघाचा विचार केला तर त्याकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, नो डाऊट. परंतु 70 धावा धावफलकावरती टार्गेट आहे. त्याला जर पाठलाग करायचे तर पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारावे लागतील.
सुपर 3 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल यासाठी चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये जयेश येत आहेत, तर सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय प्रशांत आणि देवेंद्र असतील. 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू पाहायला मिळतील. पहिला खेळाडू असेल काऊ कॉर्नर मध्ये, दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल वायडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. तर 30 यार्ड सर्कल मध्ये इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे आणि त्यानंतर फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय. येस नो वेट असं कॉलिंग होतं खराब आणि त्याला अनुषंगून इथे विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय योगेश 11 आमनेबा या संघाला. पाहायला मिळतोय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये होता. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय फिल्डिंग चांगली झाली, फेकी देखील झाली होती. विनोद थोडेसे लांब होते एस्टियन पासून, परंतु त्यांनी चेंडूला गॅदर केलं. त्यानंतर अगदी स्ट्रेच केलं स्वतःला आणि त्यानंतर एस्टियनना चेंडू लावला आणि तिथेच फलंदाज बाद झाला. 0 या आकड्यावरती पहिला झटका लागतोय योगेश 11 आमने ब या संघाला. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. फटका दर्जेदार पाहायला मिळतो. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार चाललाय. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय चौकार येतोय भावेश जोशीच्या बॅट मधून. पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहू शकतो लॉंग ऑफच्या फिल्डरला मिड ऑफला शिफ्ट केले आणि लॉंग ऑनच्या फिल्डरला जे मात्र लॉंग ऑनला शिफ्ट करण्यात आलंय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, जो मात्र अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं जयेशच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली, त्यानंतर एक चौकार आला, परंतु डॉट बॉल ने कमबॅक त्याने केलाय. इथे फुलटॉस चेंडू डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए फिल्डर. बॉल सीमा पार, षटकार. यावेळेस खुलवर टप्पाचा चेंडू आहे. स्वतः सुजित येत आहेत. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप होते असं पंच जे मात्र सांगतायत. बघा, पंचांशी वाद घालायचा नाही. विनंती सुजित दादा, आपण पंचांशी वाद घालायचं नाहीये. दोन्ही फलंदाज जे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप होते आणि त्याला अनुषंगून एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 70चा पाठलाग करायचे आणि त्यापैकी 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पहिल्या षटकामधील एक चेंडूचं काही शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 2 मोठे फटके आलेत, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 डॉट बॉल देखील आलेत, एक सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग देखील खूप सुरेख होती. फिल्डिंग स्टँडर्ड्स एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या माध्यमातून नक्कीच इम्प्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला सोडेल तो बॅट्समन कसला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवेंद्रचा तडाखा, बॉल सीमा पार, षटकार.
17 धावा धावफलकावरती आहे. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये. NK स्पोर्ट्स खांडवळ टीम आपल्याला विनंती आहे, आपण टीम हर्डल घ्यायचं नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. 17 धावा धावफलकावरती भावेश आणि देवेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेपट्टीवरती विध्वंसक फलंदाजी करतेय. ज्याप्रमाणे फलंदाजी करणं गरजेचं आहे अगदी त्याप्रमाणे फलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळतीये. एकंदरीत भावेशचा विचार केला, एक चौकार आला, एक षटकार आला. 4 चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल 11चं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला देवेंद्रच्या माध्यमातून स्वतः फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकलाय. एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. खांडवा गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय विवेकदादा पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती आहे विवेकदादा या आपण व्यासपीठावरती यायचे, आपलं देखील सहर्ष असं स्वागत असेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पडल्यावरती अतिरिक्त चेंडू टर्न होत असताना पाहायला मिळाला नाही. त्याला अनुषंगून आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. 18 धावा धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये देखील 18 धावा धावफलकावरती होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि तोडीस तोड उत्तर दिलं जाते. आतापर्यंत आपण पाहतोय सुरेख फलंदाजी योगेश 11 आमने ब या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे देखील फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार येतोय. मास्टर आमच्या धीरजने आयवी झेल घेतली, त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. षटकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख फलंदाजी केली जाते भावेशच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय ओ द फिल्डर हेड, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला लॉंग ऑफला क्लिअर करत हा खणखणीत चौकार. भाग पाडलंय NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाला. असं म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान के सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. चला स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना. NK स्पोर्ट्स खांडवळ टीमला विनंती आहे थोडस स्पीडअप करा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अलॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचं होतं. मी म्हणत होतो की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. इथे लढावं लागणार आहे. स्कोर जो मात्र जास्त आहे, परंतु त्याला चेस करण्यासाठी तुमच्याकडे कॅलिबर आहे, तुमच्याकडे पोटेन्शियल आहे आणि त्या पोटेन्शियलला साजेशी कामगिरी तुम्हाला करायची आणि ती कामगिरी सध्याच्या स्थितीला भावेश आणि देवेंद्रच्या माध्यमातून केली जाते. अशीच फटकेबाजी जर चालू राहिली तर मॅच ही मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात काही शंका नसेल. अप्रतिम फलंदाजी प्रशांतच्या भावेशच्या माध्यमातून केली जाते. इथे देखील फटका अप्रतिम आहे. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर. बॉलला फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय देवेंद्रच्या बॅट मधून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. धावफलकावरती विजयासाठी अजूनही 35 धावेंची गरज आहे. तोडा फोडा तोडा फोडा हे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती असेल NK स्पोर्ट्स खांडवळ टीम जास्त टीम हर्डल घ्यायचं नाहीये. सुरेख फलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार देवेंद्रने देखील ठोकलेत. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील
विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर 3 चेंडूंवरती 3 षटकार विनयने देखील पिसेगावच्या त्याने देखील 3 चेंडूंवरती 3 षटकार मारलेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. साज बाज और ताज अशा रीतीने 3 धावा कंप्लीट होत आहेत. विनंती आहे सन्माननीय विवेकजी पाटील साहेबांना, खांडवा गावचे उद्योजक आहेत, आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे. चला टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, विनंती आहे. एनके स्पोर्ट्स खांडवा या टीमला थोडस सहकार्य करा मित्रांनो. बघा दोन्ही आपले संघ आहेत, आपल्याच असोसिएशन मधले, त्यामुळे विनंती असेल तुम्ही सहकार्य करा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 पाहायला मिळते. दुसरे षटक मार्गस्थ आहे. थोडीच तोड उत्तर दिलं जात आहे. अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला जे मात्र 12 चेंडूंच्या आधी गाठण्यामध्ये यश मिळालंय. सुजित दादा थोडेसे सध्या ये स्पॉन्सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आता थोडी धाकधूक वाढली असेल, कारण आधी 70 धावा होते त्यावेळेस खुश होते आणि तिथून मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये धाकधूक वाढली. इथे बॅटची कडा आणि कॅच कंप्लीट होतीये. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज बाद होईल. भावेशला परतायला लागते माघारी. झटका लागतोय दुसरा. योगेश 11 आमने ब या संघाला. बत्तीस धावेंची गरज. 12 चेंडू 32 धावेंची गरज. प्रतिषटका मागे 16ची सरासरी मेंटेन करायची आहे. नक्कीच मी उल्लेख करत होतो सुजित दादांचं, मला आठवतंय वाघे 11 चषक सुरू होतं त्यावेळेस एंट्री फी XYZ होती, मला देखील माहित नाही, परंतु त्यांनी एंट्री फी देखील दिली होती आणि सुभाष होता त्याची मेहनत पाहून त्यांनी त्याला एक्स्ट्रा देखील जे मात्र पैसे दिले होते. त्यामुळे जर पाहायला गेलं सुजित दादांचं इथूनच मोठेपणा आपल्याला दिसतो. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. नाउ बॅक टू दी क्रिकेट. सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. 12 चेंडू आणि 32 धावेंची गरज. देवेंद्र ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा आले. एकंदरीत इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 500च्या स्ट्राईक रेटनी 15 धावेंवरती खेळतोय. चला एनके स्पोर्ट्स खांडवा टीम जास्त अवधी घेऊ नका, त्वरित सामना सुरू करायचंय. एनके स्पोर्ट्स खांडवा टीमला विनंती, आपण त्वरित सामना सुरू करा. नवीन फलंदाज आपल्याला सागर पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर राकेश पाहायला मिळतोय, जो मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल. तर देवेंद्र स्ट्रायकर एंडवरती आहे. जमेची बाजू एनके स्पोर्ट्स खांडवा संघाच्या बाजूने, की त्यांची धावसंख्या खूप होती त्यामुळे इथे धावा झाल्यात, तरी देखील त्यांच्याकडे थोड्याशा प्रमाणामध्ये कुशन पाहायला मिळतोय. फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांती इथे परमेश्वर काही मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. 11 चेंडूंमध्ये 32 धावेची गरज आहे. राकेश आणि देवेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. खेळपट्टीवरती बॅटिंग करायला उतरले. तर दुसऱ्या बाजूला सागर आपण पाहतोय. पहिला चेंडू ज्याच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. गोलंदाज सागर पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. देवेंद्रला परतायला लागते माघारी. तिसरा झटका लागतोय. 38 या आकड्यावरती. योगेश 11 आमने ब इन ट्रबल. दहा चेंडू आणि 32 धावेंची गरज आहे. खांडवा टीमचे प्रेक्षक खूप जास्त प्रमाणामध्ये खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश आपण पाहतोय, नवीन फलंदाज येतोय पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती. आमने बस संघ आपण पाहू शकतो. मॅच टर्न कुठे झाली तर मॅच टर्न झालीये. भावेशचा विकेट पडला तिथे मॅच टर्न झाली. भावेशचा विकेट पडल्यावरती देवेंद्र वरती प्रेशर वाढलं. देवेंद्र मोठा फटका खेळायला गेला, तिथून विकेट पडली आणि त्यानंतर बघायला गेलं तर पूर्ण प्रकारे आमने ब संघ जो मात्र
बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. निलेश कोळी सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये, त्यांचं देखील स्वागत आहे. इथे देखील कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज बाद होईल. चौथा झटका लागतोय बॅटिंग करणारे योगेश 11 आमने ब संघाला. विकेटचं पतन. उद्योजक आणि समाजसेवक निलेश कोळी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस विन होणाऱ्या संघाला रिओचा ज्यूस जो मात्र सौजन्य झाला आहे. त्यांचा देखील येस एरिया सेल्स मॅनेजर आहेत रिओचे, खूप जास्त जिम्मेदारी देखील आहे त्यांच्यावरती. बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे जो मात्र गोलंदाज. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव झाली, कंप्लीट सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 8 चेंडू 31 धावेंची गरज आहे. अजूनही जर पाहायला गेले या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तर योगेश 11 आमने ब संघ बॅकफुट वरून फ्रंट फुट वरती येऊ शकतो आणि त्यावेळेस मोमेंटम आपण पाहू शकाल आमने संघाच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु 2 मोठे फटके येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. कॅलिबर आहे आमने संघामध्ये, यात काही शंका नाहीये. इथे प्रेशर पाहायला मिळते. गोलंदाजावरती देखील रनअप मध्ये थोडस रिदम मध्ये अडचणी आली आणि त्याला न शंगून पंचांनी पृथ्वी चेंडू जो मात्र घोषित केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफकट केलेला चेंडू पडल्यावरती आत येतोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. 7 चेंडू आणि 31 धावेंची गरज. सुजित दादा आता खुश असतील यात काही शंका नाहीये. आता चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतोय. इथे वाईट बॉल येतोय. टीमची टोटल 40 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू 30 धावेंची गरज आहे. थोडस प्रेशर फलंदाजावरती देखील आहे. एक मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये सामना खुला पुन्हा एकदा होऊ शकतो, परंतु तो मोठा फटका येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. बॅकिंगला आलेला लॉंग ऑनचा फिल्डर आपण पाहतोय, तो उचलेल फेकेल तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती. 41 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. विनंती आहे एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम, आपण जास्त हर्डल घेऊ नका, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. सहा चेंडू आणि 29 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती अंश पाहायला मिळतोय. सहा चेंडू 29 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती अंश आपल्याला पाहायला मिळतोय. लिफ्टी गोलंदाज यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. कॅच जी मात्र सुटली आहे. तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. समीकरण पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 27 धावेंची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती लेफ्ट हँड बॉलर राऊंड द विकेटनी मारा करतोय असा अंश आपण पाहतोय. लिफ्टी गोलंदाज म्हटलं तर अँगलने चेंडू आत येतो आणि त्यानंतर हळुवार पद्धतीने चेंडू बाहेर निघतो. अगदी अशा क्षणी बॅटची कडा लागायची शक्यता देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नॅचरल अँगल जो मात्र गोलंदाज क्रिएट करत असतो. इथे लीव केलं होतं फलंदाजाने. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. विजयासाठी अजूनही 26 धावेंची गरज. 5 चेंडू 26 असं समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाज अंश जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहे.
इथे देखील वाईड बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये, टीम हर्डल घ्यायचं नाहीये. विनंती आहे एनके स्पोर्ट्स खांडवळ टीम हर्डल घेऊ नका. येणारे 5 चेंडू 25 धावेंची गरज. समीकरण जर पाहिलं तर 2 मोठे फटके आले 2 चेंडूंवरती तर 50-50 येऊ शकेल, परंतु ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि मनोज जो मात्र सध्याच्या स्थितीला स्ट्राईकवर आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. समीकरण येणारे 4 चेंडू 23 धावेंची गरज. 4 चेंडू आणि कंपल्सरी 23 धावा ज्या मात्र बनवावे लागतील, कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग देखील कंपल्सरी आहे. 4 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज पाहायला मिळतीये. गोलंदाज अंश आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात, परंतु कुशन आहे त्याच्याकडे. यावेळेस देखील हुकारायचं होतं. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय आणि आता समीकरण उरलंय येणारे 3 चेंडू 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, फक्त लीगल डिलिव्हरी टाकायला सांगा. तीन चेंडू आणि 19 धावांची गरज पाहायला मिळतीये. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आले, कॅच झालीये कंप्लीट. फलंदाज होईल बाद. समीकरण 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. दर्शन जो मात्र अनुज आलाय बॅटिंगला. अनुज आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र नवीन फलंदाज येतोय. 2 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचे, फलंदाजाने त्वरित पिच वरती जायचंय. दोन चेंडू आणि 19 धावांची गरज आपण पाहतोय. गोलंदाज तयार. अंश बॉलिंग मार्क वरती. इथे फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार. बॉल सीमा पार, षटकार येतोय. समीकरण येणारा 1 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. एक चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एकीकडे उत्साह पाहायला मिळतोय, दुसरीकडे शांत ठेवायचं काम देखील केलं जात आहे. एकीकडे मोठा फटका आल्यावरती जल्लोष पाहायला मिळतोय, दुसरीकडे मोठा फटका आल्यावरती थोड्याशा प्रमाणात समजवलं देखील जात आहे. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. कुठला संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल? एका बाजूला खांडवळ, दुसऱ्या बाजूला आमनेब. इथे डॉट बॉल येतोय आणि अशा